नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्या महाराष्ट्र राज्याचं नाव महाराष्ट्र कसं पडलं आणि त्यामागे काही इतिहासकारांचे पुरावे आणि दाखले देखील तुम्हाला मिळणार आहे। आणि या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जातींना अस्पृश्य समजलं जातं। त्यामध्ये सर्वात प्रमुख जात जर कोणती येत असेल तर ती आहे महार जात। परंतु मित्रांनो, महार जातीचा जो इतिहास आहे तो खूप जुना आहे आणि खूप मोठा इतिहास आहे। परंतु इतिहासाच्या काळामध्ये ज्या ओघाच्या काळामध्ये तो इतिहास खोडला गेला, तो इतिहास लिहिला गेला नाही किंवा तो इतिहास पुसून टाकण्यात आला। परंतु मित्रांनो, जे सत्य असतं ते कधी लपत नाही, ते कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून समोर येत असतं आणि अनेक बाबी अशा आपल्याला दिसून येतात। आणि त्यामुळे जी छोटी मोठी प्रकाशने होती किंवा जी छोटी मोठी पुस्तकं होती किंवा जी त्या काळामध्ये छोटी मोठी जी काही पुस्तकं प्रकाशित करण्यात आली होती त्यावरनं अनेक वेळा असं स्पष्ट होताना दिसतं की महार लोक हेच महाराष्ट्राचे मूळ रहिवासी होते। त्या इतिहासातून फक्त एवढंच समजत नाही तर त्यामधून अनेक गोष्टी आपल्याला समजतात। त्यामधून हे देखील समोर निघून येतं की ते अत्यंत बुद्धिमान, सुसंस्कृत आणि पट्टीचे लढवय्ये होते। अशा अनेक गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात, परंतु तो इतिहास गहाळ करण्याचा अनेक जणांकडून काम करण्यात आलेलं आहे। परंतु मित्रांनो, काळाच्या ओघामध्ये जरी वाहत गेलेलं असलं किंवा ते जे बुडविण्याचं काम करण्यात आलं असलं तरी देखील ह्या गोष्टी कोणीच मिटू शकत नाही की महार ही जो समुदाय होता तो फक्त बुद्धिमान, सुसंस्कृत किंवा पट्टीचे लढवाईच नाही तर एक काळचे ते महाराष्ट्राचे राज्यकर्ते देखील होते। आणि याबाबत जे आहे खुलासा जो कोण करतो तर ब्राह्मण इतिहासकार श्री राजाराम शास्त्री भगवत हे जे आहेत आपल्या त्यांचं जो एक पुस्तक आहे प्रकर्षल्यवाहन, त्यामध्ये ते स्पष्ट करतात। त्यांच्या त्या पुस्तकाचं नाव आहे प्रकर्षल्यवाहन काळातील वसाहती। या लेखात ते म्हणताना दिसतात की महारांचे राज्य म्हणजेच महाराष्ट्र असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। मित्रांनो, असे विधान करणारे ते पहिले विद्वान होते आणि त्यांनी जे आहे मित्रांनो त्याचसोबत हे विधान तर केलंच होतं। परंतु ब्राह्मण राजाराम शास्त्री भागवत आहेत हे जे म्हणतात की नाग लोक हेच म्हणजे पूर्वीचे महार लोक आहेत असे त्यांचे मत होते आणि असे त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचं मत व्यक्त करताना त्यांनी पुरावे देखील दिलेले आहे। त्याचसोबत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजशास्त्र विचारक व त्याचसोबत भारतातील एक अव्वल दर्जाचे संशोधक लेखक डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी आपल्या प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात हेच मत स्पष्ट केले आहे। तसेच त्यांचे असे मत देखील आहे की भारतीय युद्धाच्या अगोदर जे महाराष्ट्रातच भोज म्हणजेच भोई, कोळी, महार व रट्ट इत्यादी टोळ्यात महार आणि रट्ट टोळ्यातील लोक प्रमुख होते। महार ही टोळी जी आहे मूळ रहिवासी होती तर रट्ट टोळी ही महाराष्ट्रात नंतर येऊन राहिलेली टोळी होती। त्याचसोबत ते म्हणतात की महाराष्ट्र हा शब्द व मराठी भाषा या दोन्ही गोष्टी महार व रट्ट वंशाच्या मिलापाने तयार झालेल्या आहेत। त्यासोबत मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला अनेक जणांनी सांगितलं असेल की महाराष्ट्र हे नाव जे आहे 1 मे 1960 महाराष्ट्राला देण्यात आलं होतं। परंतु त्या अगोदर महार व रट्ट या दोन्ही टोळ्या परस्परांमध्ये अत्यंत लढल्या व त्यांच्यामध्ये अनेक वर्ष लढाया चालू होत्या, परंतु समोर चालून त्यांच्यामध्ये समझोता झाला व त्यांचे एकीकरण झाले। त्यामुळेच आजचे महाराष्ट्र नाव हे जे आहे मित्रांनो भारतीय युद्धाच्या अगोदर पासून म्हणजे इसवी सन 1500 ते 1800 पासून होते। परंतु पुढे महाराष्ट्रावरती यादवांच्या स्वाऱ्या झाल्या व या स्वाऱ्यांनी जे आहे महाराष्ट्राला जिंकलं आणि त्यांनी जे आहे यानंतर सर्वात अगोदर जे काम केलं तर महार व रट्ट या दोन्ही टोळ्या एकमेकापासून दूर केल्या आणि त्यामुळे जे आहे महाराष्ट्र हे नाव जे आहे काही शतके व्यवहारात वापरले गेले नाही, हेच डॉक्टर केतकर यांनी देखील सांगितले आहे। सोबत दुसरे नाव म्हणजे भूमिपुत्र किंवा भुया। भुया हे ओरिसा मधील नाव आहे, त्याचा अर्थ होतो भूमीचा मुलगा असा होतो। इतिहासकार इंथोबेल सुद्धा म्हणतात की महाराष्ट्र हे नाव जे आहे महार जातीवरूनच पडले आहे। हे सर्व जर सिद्ध होत असेल तर ते यावरनं सिद्ध होतं की ज्या महाराष्ट्र देशाला महारांनी जन्म दिला व त्याच महाराष्ट्राला त्यांनी परमवैभवाला देखील चढविले होते। परंतु मित्रांनो, जसजसा इतिहासात काळ समोर जात गेला त्यानंतर जे आहे महाराष्ट्राचं राजकारण बदलत गेलं। महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टींचा उलाढाल होत गेला आणि त्याच महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला महारांनी जन्म दिला होता त्याच महाराष्ट्रामध्ये जे आहे कालांतराने महारांना गुलाम करण्यात आलं व त्यानंतर त्यांना राजकीय, धार्मिक व त्याचसोबत सामाजिक, आर्थिक अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांना गुलामगिरी पत्करावी लागली व त्यांना लाचारीचे जीवन जगण्यासाठी त्या ठिकाणी भाग पाडले आणि त्यासाठी नंतर त्यांना गुलामगिरीच्या नरक यातना ज्या आहेत याच महाराष्ट्रात देण्यात आल्या। परंतु समोर चालून ज्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर महार लोकांना कुठे यातना भोगाव्या लागल्या असतील तर तो कोकण हा भाग होता असं देखील सांगितलं जातं। तर मित्रांनो, हा होता तो खरा इतिहास ज्यामध्ये आपल्याला समजतं की महाराष्ट्राचं जे नाव आहे महार जातीवरनं व त्याचसोबत मराठ या दोन जातींवरनं पडलं होतं। या दोन जाती अनेक वर्ष यांच्यामध्ये युद्ध चाललं, त्यांनी ज्या लढाया केल्या, परंतु नंतर चालून त्यांचा मिलाप झाला आणि मिलाप झाल्यानंतर महार व रट्ट या दोन जातींवरनं जे आहे महाराष्ट्र हे नाव ठेवण्यात आलं।
मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी काय महार जात होती ती अत्यंत शूरवीर होती हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि या 3 इतिहासकारांनी जेव्हा त्यांची मतं व्यक्त केली तेव्हा त्यांनी ह्या गोष्टी देखील प्रकर्षाने सांगितल्या की ज्या काळामध्ये या ठिकाणी महारांचं राज्य होतं त्या काळामध्ये जे या ठिकाणी महार अतिशय कीर्ती व त्यासोबत अतिशय वैभवशाली बनलेलं होतं. इतिहासाच्या पानांमधला जर इतिहास जो दडलाय किंवा काळाच्या ओघामध्ये जो इतिहास पुसट झालाय, जो इतिहास बारीक सारीक प्रकाशनांमध्ये आहे किंवा बारीक सारीक पुस्तकांमध्ये आहे, जो इतिहास मिटविण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं, जेव्हा आपण तो इतिहास खंगाळतो किंवा तो इतिहास आपण पाहतो त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती. महार ही जी जात होती जुन्या काळामध्ये जेव्हा महारांचं या ठिकाणी राज्य होतं तेव्हा ते अतिशय बुद्धिमान, सुसंस्कृत, पट्टीचे लढवय व त्यासोबत महाराष्ट्राचे एका काळचे ते जे आहे राहिलेले राज्यकर्ते देखील होते. आणि याबाबत जे आहे अनेक इतिहासकार आपल्याला सांगताना दिसतात. कारण इतिहासाचं जेव्हा आपण वाचन करतो किंवा इतिहास जेव्हा आपण खंगाळतो तेव्हा आपल्याला या गोष्टी नक्कीच त्या ठिकाणी प्रकाशाने पाहायला मिळतात. आणि त्यामुळे जे आहे महाराष्ट्र राज्याचं नाव जे आहे महार हे पडलं होतं याचे अनेक पुरावे आपल्याला भेटतात. आणि आपण साधारणतः असं बोलताना जरी बघितलं तर महार ही जात जी आहे त्यांचं महार आणि महाराष्ट्र हे 3 शब्द देखील आपल्याला सर्व काही सांगून जातात. परंतु आजकाल लोकांची मानसिकता नाही सत्य हे स्वीकारण्याचं किंवा ते त्यांना मान्य करण्याची त्यांच्यामध्ये मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे हा जो खरा इतिहास आहे मित्रांनो हा कुठेतरी इतिहासाच्या पानामध्ये जो आहे तो दडताना किंवा त्या ठिकाणी झाकत जाताना आपल्याला दिसत आहे. तोच खरा इतिहास जो आहे मित्रांनो ब्राह्मण इतिहासकार राजाराम शास्त्री भागवत यांनी देखील त्यांच्या पुस्तकातून मांडला. त्यासोबत जे आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्या काळचे जे समाजशास्त्र होते श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी देखील त्यांच्या पुस्तकातून मांडण्याचं काम केलं. त्यासोबत अनेक जे काही इतिहासकार होते त्यांनी देखील तो खरा इतिहास मांडण्याचं काम केलं. परंतु तो खरा इतिहास स्वीकारण्याची इथल्या लोकांची मेंटॅलिटी दिसून येत नाही. महाराष्ट्र राज्य जे आहे मित्रांनो महाराजांच्या काळामध्ये अत्यंत वैभवशाली होतं हे देखील आपल्याला अनेक वेळा वाचायला किंवा अनेक ठिकाणावरनं आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचसोबत महार जात जे आहे मित्रांनो यांचा वंश अगोदर नाग लोक असं देखील म्हणून यांना संबोधलं जायचं असं देखील अनेक पुस्तकांमध्ये अनेक गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तरी मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. परंतु त्याचसोबत मित्रांनो तुम्ही जर अशी कुठली पुस्तके वाचली असतील ज्यामध्ये जे आहे महार ह्या जातीचा इतिहास तुम्हाला वाचायला भेटला असेल किंवा पाहायला भेटला असेल तर खाली कॉमेंट करून त्या पुस्तकांची नावे नक्कीच सांगा जेणेकरून ती पुस्तके जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या सर्वांना माहीत होतील आणि त्या पुस्तकांचा जो इतिहास आहे तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल. जर तुम्हाला अशी पुस्तके माहीत असतील तर खाली कॉमेंट करायला मात्र विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शेअर करा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपवरती, सर्वच ठिकाणी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून हा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.